आणि बातमी रेल्वे संदर्भातली आहे। दादर स्थानकापर्यंतच लोकल सेवा सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय। कारण सीएसएमटी ते दादर पहाटे 6 वाजता संपणारा ब्लॉक हा अद्यापही सुरूच आहे। पुढे 4 तास हा ब्लॉक वाढलेला आहे। प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी सीएसएमटी ते दादर दरम्यान हा ब्लॉक होता। ठाणे ते डोंबिवली अनेक लोकल फेऱ्या रद्द आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। बघूया। मध्य रेल्वेच्या माध्यमातून प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी जे आहे ते मेगा ब्लॉक जे आहे ते काल रात्री 11:30 वाजल्यापासून ते आज सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत घेण्यात आला। परंतु ज्या पद्धतीने पुलाचा गडर काढण्यासाठी जे आहे ते रेल्वेने या ठिकाणी अथक प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे अनेक लोकलच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। सध्या मी ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती उपस्थित आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2, 3 आणि 4 वरती जे आहे ते फलाटच्या रुंदीकरणासाठी जी आहे ती कामं जी आहे ती मध्य रेल्वेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक रेल्वे जे आहे फक्त दादर स्टेशन पर्यंत धावत असल्यामुळे कुठेतरी ठाणे स्टेशन वरती देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते मध्य रेल्वेच्या माध्यमातून कामं जी आहे ती हाती घेण्यासाठी अनेक लोकल फेऱ्या जी आहे ती रेल्वेच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेली आहे। अनेक प्रवासी जे आहेत ते सकाळपासूनच या रेल्वेचा प्रवास करण्यासाठी जे आहे ते ठाणे स्टेशन वरती गर्दी करताना दिसून येतं, परंतु वेळेवरती लोकल चालत असल्यामुळे कुठेतरी अनेक त्रास जो आहे तो या ठिकाणी लोकांना सहन करावा लागतो। आपण पाहू शकतो 18-14 ची सीएसएफटी फास्ट ट्रेन आहे आणि ती आता आलेली आहे 9:10 आणि 45 ते 50 मिनिटं उशिरा जी आहे ती लोकल देखील धावत, त्यामुळे अनेक चाकरमान्य अनेक प्रवाशांना देखील या ठिकाणी सहन जो आहे तो या ठिकाणी त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतोय। त्यामुळे कशा पद्धतीने रेल्वेच्या माध्यमातून जो काही मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे तो 10 वाजल्यानंतर जे आहे ते सुरळीत पद्धतीने जो काही रेल्वे आहे ते चालवण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास जो आहे तो सध्या तरी ठाणे स्टेशन वरती आपल्याला होताना दिसून येत आहे। इंद्रजित मोरासह रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, ठाणे।